मुरगुड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांचं जीवन चरित्रावर व तत्त्वज्ञानावर आधारित चरित्रपर ग्रंथ ब्रह्मज्ञान योगी या ग्रंथाचं मोफत वितरण महालक्ष्मी कॉलनी मुरगुड येथे प्रवीण दाभोळे यांच्या प्रांगणामध्ये संपन्न झालं. इंजिनियर रामचंद्र तोरसे यांनी छान असं ओवीबद्ध चरित्र लेखन केलेले अत्यंत आकर्षक अशी ग्रंथरचना केली असून मुखपृष्ठ व आकार मनोवेधक आहे. तसे सर्वसाधारण वाचकांना सोयीचं होईल असे छपाईचं काम केले. सदर ओवीबद्ध ग्रंथाचे प्रवचनकार व कीर्तनकार तसेच टाळकरी यांना वितरण करण्याचा कार्यक्रम मुरगुडमध्ये महालक्ष्मीनगर येथे दाभोळे कुटुंबियांमार्फत आयोजित केला होता. कार्यक्रमाला मुरगुड व परिसरातील नागरिक, वारकरी संप्रदायाचे लोक, प्रवचनकार, कीर्तनकार आणि टाळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथ वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रंथातील एका ओवीवर हरिभक्त परायण श्री अशोकराव कौलकर सर गारगोटी यांनी निरूपण केलं. त्यांनी आपल्या निरूपणामध्ये मानवी जीवनामधील गुरुचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलं. मानवी जन्माचं सार्थक हे अंतरंगाच्या परमोच्च विकासातच दडलेलं आहे हे जाणून घेऊन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण तो आत्मविकास साधावा आणि आपलं जीवन उच्चतम वैचारिक पातळीवर न्यावं. भौतिक सुविधा भरपूर असणं म्हणजे उच्चतम जीवन नसून त्यासोबतच उच्चतम विचार घेऊन त्याप्रमाणे आचरण करून उच्च दर्जाचं जीवन जगणं हे ध्येय आपल्यासमोर असावं असं ध्येय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी जगून दाखवलं आणि तत्त्वज्ञानाच्या रूपानं तसंच मार्गदर्शनही केलेलं आहे. म्हणून या ग्रंथाच्या रूपानं आपल्याला ते मार्गदर्शन अत्यंत सोप्या पद्धतीने उपलब्ध झालेलं आहे आणि गुरुसेवा म्हणून इंजिनियर तोरसे यांनी ते कष्टपूर्वक आपणासमोर सादर केलेलं आहे. निरपेक्ष गुरुसेवेचा आदर्श नमुना म्हणजे श्री तरसे हे आहेत असे श्री कौलकर यांनी आपल्या निरूपणात सांगितलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक हरिभक्तपरायण बळी पाटील शिरसे यांनी केलं. दीपप्रज्वलन हरिभक्तपरायण नामदेव राऊत महाराज यांनी केलं. विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन हरिभक्तपरायण पांडुरंग व उपलाने महाराज औचित्यवाडी यांनी केलं. ब्रह्मज्ञान योगी ग्रंथाचं पूजन हरिभक्तपरायण बाळकृष्णगिरी महाराज कूर यांनी केलं. ग्रंथाचा परिचय हरिभक्तपरायण प्राध्यापक बाळकृष्ण चौगुले सर यांनी करून दिला. ग्रंथलेखक श्रीराम तोरसे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये मुरगुड व मुरगुड परिसरातील 30 प्रवचनकार व कीर्तनकार यांना सदर ग्रंथाचं मोफत वाटप केलं. कार्यक्रमाचं उत्तम संयोजन केल्याबद्दल बाळमामा इंडियन गॅसचे प्रमुख श्री प्रवीण दाभोळे आणि त्यांचे कुटुंबीय यांचा शिवगड ट्रस्टचे सचिव उदय खांडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सौ शीतल तोरसे, सौ अक्काताई लक्ष्मण चौगुले, श्री त्रेडेकर तसेच कबीर पायी दिंडीचे सर्व सहकारी, विठ्ठल मंदिर मुरगुडचे सदस्य, शिवगड ट्रस्टचे सदस्य आणि परिसरातील पत्रकार मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन प्राध्यापक विनय कुलकर्णी मुरगुड यांनी मांडले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.